या चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्रातील एका गावामध्ये आलो आहे, ज्या गावानं पाणीदार काम केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, या सर्व टीम यशदा फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र शासनाच्या यशदा या संस्थेतर्फे आज आपण सातारा जिल्ह्यातील जायगाव येथे आलेलो आहोत. आणि जायगावमध्ये केलेलं जे काम आहे, पाणीदार काम आहे, ते आपण प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आलेलो आहोत. माझ्याबरोबर आमचे कोऑर्डिनेटर प्रकाश पाटील सर जे आहेत आणि सर्व टीम आलेले आहेत. तर आपण बघूया कशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. ग्राउंड लेवलचा सपोर्ट आहे, ग्राउंड लेवलचा रिपोर्ट आहेत. आपण सर्वांनी आमच्या चॅनलवरती कंटिन्यू राहा. भेटी दरम्यान आम्ही महाराष्ट्रातील जायगाव इथे आलेलो आहोत आणि महत्त्वाची गोष्ट गाव पाणीदार झालेलं आहे. आजच्या या आमच्या सर्व भेटीच्या अंतर्गत विविध प्रकारचे विविध क्षेत्रातले NGO तसेच म्हणतात ना पालघर जिल्हा परिषद अंतर्गतचे ज्युनियर इंजिनियर्स वगैरे सर्व पण ते उपलब्ध आहेत. माझ्याबरोबर आहेत मयूर सर. त्यांना विनंती करतो पुढे या 2 मिनिटं. आजचा हा तुमचा अनुभव कसा आहे मला सांगा. खूप चांगला अनुभव मिळाला. या गावात काय काय झालं, कसं झालं, आम्ही फक्त ते बोर्डवर बघत होतो किंवा त्या PPTमध्ये बघत होतो, पण प्रत्यक्षात इथे येऊन आम्हाला अनुभवायला मिळालं, चांगलं मार्गदर्शन मिळालं किंवा प्रत्यक्षात बघतोय. त्या अनुषंगाने आम्ही बघतो आणि हे इम्प्लिमेंटेशन आम्ही पुढे करूया, सर्व ठिकाणी करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. माझ्याबरोबर आहेत कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केलेल्या यादव मॅडम आहेत. यादव मॅडम, तुमचं मत काय आहे आजच्या ह्या व्हिजिटबद्दल आणि खास करून पाणी सर्व तुम्हाला दिसतंय. आता आपण मार्च महिन्यामध्ये आहोत, परंतु या गावामध्ये समोर असलेलं जे तळ आहे, शेततळे असू द्या किंवा कोतळे असू द्या किंवा खास करून नाला बर्डिंगचे कामं असू द्या, याबाबत तुमचं काय मत आहे गावात? माझं मत तर असं आहे की गाव आणि डोंगर दिसलं की पाण्याचं काम करायचं. गाव आणि डोंगर दिसलं की पाण्याचं काम करायचं. हा जर ध्यास आपण ठेवला तर आपण अख्खं पाण्याची जी समस्या आहे पूर्ण भारतात, गावात, महाराष्ट्रात, ती पूर्णपणे समाप्त करू शकतो. पण डोंगर टिकले पाहिजे. जे आपण येताना बघितलं ना की डोंगर फोडून घरं बांधणं चालू आहे, तर ते डोंगर वाचवणं खूप गरजेचं आहे. डोंगर वाचले तर पाणी येणार, पाणी आलं तर आपण वाचणार. धन्यवाद मॅडम. आमच्यावर असंच ग्रामविकास अधिकारी सुद्धा आहेत, सांगलीवरून आहेत. मॅडम, तुमचं काय मत आहे? इथं आपण आता फिरतोय सर्व नाला बर्डिंग दिसतात किंवा खास करून प्रकारचे आणि खास करून ही जी लाईन आहे सर्वांनी टाकली, त्यातनं संपूर्ण मात्र सॅच्युरेशन गावापर्यंत पाणी पोहोचले. ग्रामसेवक म्हणून आता ह्या गावातून तुमच्या गावाला काय घेऊन जाणार तुम्ही? खरं तर माझ्या गावाला किंवा माझ्या तालुक्यालाच मिळत नाही. दुष्काळ तालुका असल्यामुळे या सगळ्या गोष्टींची खरं अतिशय गरज आहे. तर म्हणजे जे शिकायला मिळालंय ते मला तिथं कसं इम्प्लिमेंट करता येईल आणि त्यांची पाण्याची गरज कशी पूर्ण करता येईल हे बघणं मला आवडेल. आणि त्याच्यासाठी इथं जे मार्गदर्शन मिळालं, आपण जे चर्चा करतो, सगळ्यांचे अनुभव आपण शेअर करतो, त्यातून बऱ्याच गोष्टी, बऱ्याच ठिकाणच्या म्हणजे भौगोलिक परिस्थिती आपली वेगवेगळी आहे. जसं म्हणतात की भारतात विविधतेत एकता आहे, तसं इथं सुद्धा आपल्या सगळ्यांचं एकच मत आहे की पाणी आहे तर आपण सगळे वाचणार आहोत. कारण पाण्याची गरज कुठूनही रिप्लेस करता येणार नाहीये. इथं जे नॉलेज मिळालंय ते माझ्या गावात, माझ्या ग्रामपंचायतमध्ये किंवा जिथं जिथं इथं पुढे पण मी जाईल तिथं ते मला करता येईल. धन्यवाद मॅडम. सर जालन्यावर सर आहेत, त्यांचं मत मांडू. नमस्कार, मी जालन्यावरून या ठिकाणी आमच्या टीमसोबत या ठिकाणी एका गावाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. विशेषतः म्हणजे हे सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील जायगाव आहे. आणि इथले जे पहिली जी दुष्काळ परिस्थिती होती ती या कामं झाल्यानंतर अतिशय पाण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलं. तसंच आमचा जालना जिल्हा हा दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये येतो आणि अतिशय पाण्याची टंचाई त्या ठिकाणी जाणवते. तर असेच जर उपक्रम जालन्यामध्ये कसे करता येईल, ज्या ज्या ठिकाणी डोंगराळचा भाग आहे, ह्या इथं जे उपक्रम केले, जे काय स्ट्रक्चर तयार केले, ह्याच पद्धतीने जालन्यामध्ये जाऊन याच्या संदर्भात माहिती दिल्या जाईल. आणि त्याच्या तिथले गावंसुद्धा या गावासाठी पाणीदार कसे करता येईल त्याच्यासाठी नक्कीच मी आमच्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न करीन, अशी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद सर. आता शेवटचे आमचे यवतमाळमधून आहेत. यवतमाळमध्ये दादा आलेले आहेत, NGO तर्फे रिप्रेझेंट करत आहेत. माती, पाणी आणि खास करून विचार केला झाडं यांचं नातं खूप महत्त्वाचं आहे. आणि खास करून विचार केला तर खासगी ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGO आपण त्यांना म्हणतो, त्यांनी काय काम केलं पाहिजे आणि खास करून गावानं काय काम केलं पाहिजे याचा अनुभव त्यांना आलेला आहे. त्यांचे सुद्धा 2 शब्द आपल्याला मांडणार आहेत, ते आपण बोलू. गावाने ठरवले तर काय होऊ शकते हे याचं ज्वलंत उदाहरण जायगाव जे गाव आहे आणि 450 पाऊस इथं वर्षण प्रभा आहे. आणि गावकऱ्यांनी इतकं सुंदर अप्पर रिजन, मिडल आणि लोचं जे पोषण करून गावकऱ्यांनी आणि विविध प्रत्येक थेंब आणि अडवलं आणि त्याचं रिसायकलिंग करून परत ग्रीनरी आणण्याचं काम या गावकऱ्यांनी केलं. आणि हे या पश्चिम महाराष्ट्रामधलं जे दुष्काळी भाग आहे त्याच्यासाठी एक प्रेरणादायी असं गाव आहे. आणि आजूबाजूच्या गावांनी आणि शासनाने सुद्धा याची दखल घेऊन गावोगावी महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळ प्रदेश आहे त्याच्यामध्ये सर्व सामाजिक सहकार्याने हे काम मोठ्या प्रमाणावर उभं करावं. तसं तर महाराष्ट्र हा देशासाठी आदर्शच आहे या कामाच्या बाबतीत. पण काही मध्यंतरी काही कालावधीत हा कार्यक्रम
संत गतीने सुरू आहे तर त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याला प्रोत्साहन अश्वगतीनं गेलं हा, पाहिजे. अश्वगतीनं गेलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं परत अजून महाराष्ट्राचं पुनर्वैभव आपण परत आणू शकतो. धन्यवाद सर. आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की देशामध्येच नाही पूर्ण जगामध्ये पाणी गरजेचं. संरक्षण आणि दुसरी गोष्ट हा रस्ता पण भेटतोय ना आणि रस्ता आहेत. गस्त घालण्यासाठी रस्ता भेटून गेला आपोआप. बघितला ना हो, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पलीकडं हे असं त्यामुळं काय झालं आता ह्या रस्त्याचा ह्या वरल्या भागाला ही मिडल रिजन आहे की जे आता कल्टिवेट करायला लागली, शेती खाली घ्यायला लागली आणि स्टोरेज झोनला सगळा ऊस दिसतो. म्हणजे आता सुद्धा दिसताना ते काय जरा पिवळसर पडलेला आता इथं झाले इतर धान्य रिचार्ज झोन मध्ये आणि अप्परला हे माळ आणि पुढे दिसते. पहिली गोष्ट आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही काय आहे, व्हेरी डीप स्पेस VDT आपण जी सरांनी सांगितली की VDT ही आहे. आता बघा VDT कशी आहे, कंटूरवर आहे. इकडे बघा पुढे ही कंटूरवर तुम्ही अशी फिरली अशी नीट आहे का? ती कशी आहे की जिथं आत गेले ते आत आहे आणि जिथं पुढे डोंगराचा भाग आला तिथं बाहेर येते. म्हणजे ते कंट्रोल हिची बॉटम लेवल एकसारखी आहे, समान. आणि ही किती आहे तर 5 किलोमीटर. माती गरजेची आणि माती बरोबर खास करून नाती गरजेचे. नाती जेव्हा टिकतील तेव्हा पाणी सुद्धा उभं राहील आणि पाणी सुद्धा उभं राहिलं तर नक्कीच माणसाचा विकास होईल. एका गावाचा विकास म्हणजे एका तालुक्याचा विकास आणि तालुक्याचा विकास म्हणजे जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचा विकास म्हणजे राज्याचा आणि देशाचा विकास होईल. म्हणून प्रथमतः आपण पाण्यासाठी काम करूया. पाण्यासाठी काम केलं तर नक्कीच माणसं जोडले जातील. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी द सोल्युशन गुरुजी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. आणि या सर्व टीमसाठी जोरदार का महत्त्वाचे मला एक कारण का हे सर्व महाराष्ट्रातल्या 30 तालुक्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत आणि त्यांनी खास करून इथून ह्या जायगावमधून आपल्या प्रत्येक गावामध्ये काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन जाणार आहेत. धन्यवाद.